हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आत्ताच मी उठले आणि आता टायमिंग दाखवते तुम्हाला. तर आता वाजले होते सकाळचे 5 वाजून 1 मिनिट झाला होता बघा. बरोबर सकाळी 5 वाजता मला जाग येते आणि अलाराम लावलेला नसला ना तरीसुद्धा, तर कारण सवय लागली आहे ना त्यामुळे. तर आता मी जात आहे खाली आणि तुम्ही ते बघू शकता बाहेर अजूनही किती अंधार आहे. तर आता शिवला मी झोपी घातलं आणि आता मी जात आहे खाली, कारण ह्यांचा टिफिन बनवायचा आहे, आरूचा टिफिन बनवायचा आहे. तर मी म्हणलं चला पटकन आपल्या कामाला लागलेलं बरं. आणि खाली आल्याच्यानंतर ना सुरुवातीला तुम्ही ते बघू शकता घर क्लीनच आहे. रात्रीच झाडून वगैरे मारून ठेवलेलं होतं, पण किती जरी तुम्ही रात्री आवरलं ना तरी सकाळी थोडासा का होईना घरात कचरा वगैरे निघतोच. त्यामुळे मग घरातली झाडझूड पण करणार आहे. आणि माझी आंघोळ पण झाली. आता तुम्ही ते बघू शकता आंघोळ वगैरे झाली. आणि त्यानंतर इथे मी बाहेरचा दरवाजा ओपन करून बघत होते, तर खूपच अंधार होता. म्हणून मग मी म्हटलं चला तोपर्यंत घरातल्या घरातच सगळी काम आवरून घ्यावी आणि 5:30 वाजता मग बाहेरचं झाडून वगैरे काढावं. तर आता हे टी व्ही बसलं जे टेबल आहे ना तिथे थोडासा पसारा वगैरे होता, तर ते सगळं मी आवरला. आणि त्यानंतर हा सोफा, तर सोफा पण मी थोडासा ना व्यवस्थित करून ठेवते, कारण सगळे उठले ना मग आरूचे पप्पा आयुष वगैरे, तर मग सोफ्यावर बसतात हे करतात. त्यामुळे मग सोफा छान प्रकारे मी सेट करून ठेवला आणि थोडंसं कपड्यानं पण पुसून घेतलं. तर हे मी कवर आणलं आहे ना सोफ्याचं, तेव्हापासून खूप सोपं काम झाले. म्हणजे 2-3 दिवस असंच मी ठेवते आणि जेव्हा पण असं थोडंसं घाण वगैरे झालेलं असेल ना कवर सोफ्याचं, त्यावेळेस मी काढून लगेच वॉश करून टाकते. तर आता सकाळचं जे पारोसं झाडून असतं ना ते मी इथे मारून घेत आहे. तर सुरुवातीला ना सगळे आवरावर करून घेते, जसं की सोफा वगैरे व्यवस्थित करून ठेवला, कारण त्यामुळे कसं कचरा वगैरे असला ना ते सगळा खाली पडतो. आणि टी व्ही बसला टेबल असतो ते पण थोडंसं कपडा त्याच्यावर पण मारून घेते. त्यामुळे मग जेव्हा आपण झाडू मारू ना त्यावेळेस सगळी माती किंवा मग कचरा वगैरे खाली पडतो आणि मग घर पण स्वच्छ होऊन जातं एकदाच. परत कामं आपल्याला करायची गरज पडत नाही. आणि तुम्ही ते बघू शकता रात्रीच मग घर झाडून ठेवलं होतं, तरी देखील कुठून कचरा होतो आणि काय होतं काय माहिती पडत नाही. असं तर चला आता पटापट सगळं घर झाडून घेते. तर आता माझं घरातलं सगळं आवरून झालं होतं, झाडझूड पण झाली होती आणि आत्ता वाजले होते 5:30. तर आता इथे बघू शकता तुम्ही 5:30 वाजल्यात तरीसुद्धा बाहेर खूप जास्त अंधार होता. तर मी म्हणलं चला आता बाहेरचं झाडझूड वगैरे करूयात आपण. आणि एकदा ना मी वरती पण जाऊन आले बेडरूममध्ये शिव उठला की नाही पाहायला, कारण कसं तो न बेडच्या खाली उतरतो आता आणि कूलर वगैरे चालू असतं, तर मग भीती वाटते कूलरमध्ये वगैरे हात घालायचे. त्यामुळं मग एकदा बघून आले आणि त्यानंतर मग मी माझ्या कामाला लागले. तर इथे तुम्ही बघू शकता आता सुरुवातीला ना बाहेरची झाडझूड वगैरे मी करत आहे. स्वच्छ झाडून वगैरे सकाळी मी मारून घेते बाहेर, कारण दारामध्ये ना खूप कचरा वगैरे होतो. तर एकदा झाडून वगैरे मारून घेतलं ना तर मग दिवसभर स्वच्छ राहतं दार. आणि कधी पण बघा जेव्हा आपण घर स्वच्छ वगैरे ठेवतो ना तर एक घरात पॉझिटिव्ह वाटतं. आणि अंगणात पण साफसफाई पाहिजेच, कारण असं म्हणतात बघा दारात लक्ष्मी येत असते, तर त्यामुळे. आणि इथे मी झाडून वगैरे मारतच होते तेवढ्यात कालू आला. तर हा जो डॉग आहे ना हे आमचे जे नेबर आहेत त्यांचा आहे. आणि तो काय करतो माहिती आहे का, म्हणजे राहतो वगैरे तिथंच, पण तो नेहमी त्याला भूक वगैरे लागली ना तो इथे येतो. तर मग त्याला ना मी टोस्ट वगैरे देत असते, कारण चपाती वगैरे तो खातच नाही दिल्याच्यानंतर, म्हणून मग टोस्ट वगैरे तो खूप आवडीनं खातो. तर मग त्याच्यासाठीच आम्ही एक टोस्टचं पॅकेट वगैरे साईडला ठेवतो. जेव्हा पण तो येतो ना त्यावेळेस मी त्याला देत असते. तर आज ना सकाळी मी झाडून वगैरे मारत होते आणि हे बघा सकाळी 5:30 वाजताच आला. तर मग त्याचं नाव कालू आहे. तर मग त्याला ना मी त्याला टोस्ट वगैरे टाकला खायला साईडला. तर आता तो खात आहे.
तर आता सुरुवातीला ना दरवाजासमोरनं पाणी वगैरे टाकून थोडंसं वायपरने क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर आता बाहेर पाणी वगैरे टाकत आहे. तर आता सुरुवातीला ना बाहेर पाणी वगैरे टाकलं आणि त्यानंतर इथे दारामध्ये पावलं वगैरे काढून घेतले. तर रांगोळी वगैरे पण मी बाहेरच काढत होते आधी, पण मुलं काय करतायत माहिती आहे का, जे बाहेरचे बाहेर खेळतात वगैरे आणि दारातली रांगोळी मोडून टाकतात, त्यामुळे मग ते खूपच घाण दिसतं. म्हणून मग मला चला आतमध्येच थोडंसं फूल वगैरे काढून घ्यावं आणि त्यामुळे मग इथे पायरीवरच मी छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतली. तर आता 5:45 झाले होते आणि तुम्ही ते बघू शकता तरीसुद्धा बाहेर किती अंधार आहे. तर रांगोळी वगैरे काढून झाली, दारामध्ये सुंदर अशी पावलं देखील काढले आणि आता दरवाजा लावून घेणार आहे आणि आता माझ्या किचनच्या कामाला लागणार आहे. आणि खरं सांगू का, जोपर्यंत हे बाहेरचं मी सगळं आवरून घेत नाही ना, तोपर्यंत माझ्या मनाला समाधान भेटत नाही. तर त्यामुळे मग सगळं आवरून घेते. सवयीचा परिणाम आहे, कारण आपल्याला कशी सवय असते ना, सकाळी उठल्या आधी अंगणातली साफसफाई करायची आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला वगैरे लागायचं. हॅलो, नमस्कार. माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ, तसेच गुड मॉर्निंग, कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 6:45. तुम्हाला टायमिंग दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता 6:45 झालेले आहेत आणि मंदिरातून ना बघा काकडा आरतीचा आवाज येतोय. तर आणि मी 5 वाजता उठले, त्यानंतर मी माझं आवरलं, आंघोळ वगैरे केली आणि घरातलं पण थोडंसं आवरून घेतलं. त्यानंतर बाहेरच्या अंगणातली साफसफाई झाली, दारामध्ये सुंदर अशी रांगोळी देखील काढली. तर आता स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे मला, पण पिल्लूचा आवाज येतोय वरती बेडरूममधनं. तर आता मी बाळाला आधी घेते आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळाने. ते वरती. तर आता ना मी वरती आले, त्यानंतर बाळाला घेतलं थोड्या वेळ. तर आता पिल्लू परत लगेच झोपी गेला आणि इथे तुम्ही बघू शकता आता 7 वाजता आहेत आणि तरी देखील उजडत नाही आहे, म्हणजे लवकर असं उजेड वगैरे पडत नाही आहे. तर चला आता जाते खाली. आणि खाली आल्याच्या नंतर ना इथे खिडकीमध्ये ना मी 2 मनी प्लॅन्ट लावलेले आहेत. तसं तर आपण ते पाण्यामध्ये पण लावू शकतो, पण मी मातीतच लावलेले आहेत. तर मग त्याला मी थोडंसं पाणी वगैरे टाकलं. तर असं म्हणलं जातं बघा की सूर्य निघायच्या आधीच आपण उठलं पाहिजे, चांगलं असतं. आणि कसं सकाळी सुरुवात चांगली होणं खूप गरजेची असते दिवसाची. तर त्यामुळे आणि सकाळी लवकर उठलं ना तर सगळी कामं आपले सुरळीत होतात, टाईमवर होतात. तर तुम्ही इथे बघू शकता आता सूर्यदेव पण निघालेले आहेत आणि असं सकाळचं सूर्य पाहायला ना निघालं खूप छान वाटतं. आणि पक्षी पण असे दिसत होते, म्हणजे एकदम वातावरण जे होतं ना सकाळचं ते खूपच छान असतं. तर मला ना एक कॉमेंट आली होती एका व्हिडिओखाली की ताई तू सकाळी दररोज लवकर कसं उठते, आमच्याच्यानं तर होतच नाही. आणि म्हणजे कधी लवकर उठतो आम्ही, कधी नाही उठत, म्हणजे कधी उशीरच होतो, सकाळी जागच येत नाही. तर तसं तर मी कॉमेंटमध्ये रिप्लाय केला होता ताईला, पण मी म्हणलं चला व्हिडिओमध्ये सांगावं, म्हणजे माझ्या बाकीच्या दुसऱ्या सगळ्या ताईंना पण समजेल. तर त्यासाठी मग या कॉमेंटचा मी इथे रिप्लाय पण देते आणि त्याचबरोबर व्हिडिओ खाली पण देत असते. ताईंनो तुम्ही कॉमेंट करत जा. आणि तुम्ही खूप म्हणजे काही व्हिडिओ आहेत आता सध्या माझे खूप व्हायरल जात आहेत, रुटीनचेच आहेत, मॉर्निंग रुटीन वगैरे. तर खरंच तुम्ही इतकं प्रेम देता माझ्या व्हिडिओला, तुमचं खरंच मनापासून खूप खूप मी तुमचे आभारी आहे. आणि असंच तुमचं प्रेम माझ्या चॅनलवर राहू द्या, माझ्यावर राहू द्या, माझ्या पूर्ण फॅमिलीवर राहू द्या. तर चला आता स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे. आणि सकाळी सर्वात पहिले सांगेल की सकाळी लवकर उठण्याचे खूप सारे फायदे आहेत ताईंनो. कारण बघा जेव्हा पण आपण उशिरा उठतो ना त्यावेळेस आपली सगळी कामं जे आहेत ना ती खोळंबतात. उशिरा उठल्यामुळं कधी मग टिफिनला उशीर होतो आणि दिवसाची सुरुवातच खराब होते आणि त्यामुळे मग आपला दिवस चांगला जात नाही. तर त्यासाठी ना सकाळी लवकर उठणं खूप गरजेचं आहे. आणि नाही म्हणलं तर बघा आता
1-1.5 वर्ष झालं मी हेच रूटीन फॉलो करते, म्हणजे सकाळी 5 वाजता उठण्याचं. त्याआधी माझं रूटीन थोडंसं वेगळं होतं, कारण आयुष मोठा होता, त्यामुळे मग मला सकाळी लवकर उठायची जरूरत पडत नव्हती. मी 6 वाजता जरी उठले ना तरी माझी सगळी कामं टाईमवर व्हायची. पण त्यानंतर बाळ झालं आणि शिव झाला तेव्हापासून मग मी लवकर उठायला सुरुवात केली. 5 वाजताच उठायला सुरुवात केली आणि कधी कधी तर मी 4 वाजता पण उठते, कारण मला सवय झाली आहे. आणि त्यामुळे मग अलाराम जरी नाही लावला ना तरी पण मला लगेच लवकर जाग येते. तर सकाळी सुरुवातीला सांगेल की लवकर कसं उठायचं. जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं असेल ना तर आदलं म्हणजे आपण त्या दिवशी ना लवकर झोपणं खूप गरजेचं आहे. नाही म्हणलं तरी 11च्या आधी आपण झोपायलाच पाहिजे. जर आपण लवकर झोपलं म्हणजे 10 ते 11 या टायमिंगला आपण झोपलं तर सकाळी आपल्याला 5 वाजता जाग येते. आणि जरी तुम्हाला नसेल येत ना तर मग काय करायचं, गजर लावायचा, अलाराम लावायचा आणि 2 ते 3 अलाराम लावून ठेवायचे, कारण सुरुवातीला उठायला आपल्याला थोडंसं अवघड जातं सवय नसल्यामुळं. तर 3 अलाराम लावले ना, जर समजा 5ला उठायचे ना तर 1 लावायचा, 4:50चा 1 लावायचा, 5 वाजताचा आणि 1 लावायचा 5:10चा. हे 3 अलाराम लावायचे. सुरुवातीला आपण अलाराम वाजला की बंद करतो, झोपी जातो. दुसरा वाजला तरी बंद करतो, झोपी जातो. पण तिसरा वाजला ना तर आपली थोडी झोप मोड होते आणि मग आपल्याला म्हणजे उठायला पण होतं. तर अशा पद्धतीने करून आपण सुरुवातीला स्वतःला सवय लावू शकतो. तर आता वाजलेले आहेत 7:30 आणि आरू देखील उठलेला आहे. तर आता मी छोले वगैरे कुकरमध्ये लावलेत. तर इथे बघू शकता छोले लावलेत आणि आता सर्वांसाठी मी बनवणार आहे चहा. काय आरू? काय छान भिंगरी आहे ना. आणि आजकाल ना आरू काय करते माहिती आहे का, आजकाल आरू ना म्हणतो माझा पण व्हिडिओ बनव, हो की नाही आरू? ठीक आहे. आता स्कूलला जायचं ना बाबू, आणि नखं बी काढायचे आणि नेल्स पण खूप वाढलेत ना तर ते पण काढणार आहे, हो ना. तर चला. तर आता आरू पण उठलेला आणि उठल्याच्या नंतर आता आरूला ब्रश वगैरे करायला देईल. तर इथे सोबतच मी चहा देखील बनवत होते. आणि आरूच्या स्कूलमध्ये बघा दर 8 ते 15 दिवसाला ना नखं वगैरे चेक करतात काढले की नाही. तर इथे आरूच्या पप्पाला सांगितलेत मी त्याचे नखं वगैरे काढायला. आरूचे पप्पा त्याचे नखं वगैरे काढत आहेत. तर आता चहा वगैरे पण झालेला आहे आणि आता मी सर्वांना नेऊन देते. तर आता मी पण चहा वगैरे पिऊन घेते आणि तुम्ही पण या चहा प्यायला. तर चहा वगैरे झाला ना त्यानंतर मग आता पटकन स्वयंपाक वगैरे करायचा आहे. आणि आरूच्या टिफिनसाठी आज मी बनवणार आहे चणे, काबुली चणे असतात ना त्याची भाजी बनवणार आहे. तर इथे चहासोबत खारी वगैरे पण मी काढली, कारण सगळ्यांना सवय आहे सकाळी चहासोबत काही ना काही खायची. तर त्यामुळे आणि इथे ना शिव उठला होता म्हणून मग त्याचे पप्पा त्याला आणायला गेले आणि खूप छान झोपला असतो. नाहीतर नेहमी काय करतो बघा, एकदा उठला ना मग झोपत नाही लवकर. तर जेव्हा पण मी ब्लॉग वगैरे शूट करते ना तर मग त्याचे पप्पा वगैरे त्याला सांभाळतात. तर आज तो मस्त झोपला. आणि आता ह्यांनी आरूचे नखं वगैरे पण काढले होते. तर आता आरूच्या आंघोळीसाठी ना मी गिजर वगैरे चालू करून आले. तर आता आरू आंघोळ वगैरे पण करेल. आणि इथे बघू शकता शिव लगेच माझ्याकडे आला. तर आता चला मी पटकन चहा वगैरे पिऊन घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. पिल्लू उठला, पिल्लूची झोप झाली है ना बाबू. काय 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 पाहिजे, काय घेतलं दादानी. तर सुरुवातीला ना भाजीसाठी मी 3 कांदे घेतले जे की मी मोठ्या आकाराचे कट करून घेणार आहे. आणि सोबतच लसूण देखील घेतलेला आहे. तर त्यामध्ये ना 7 ते 8 आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात. तर त्यासाठी लसूण वगैरे सोलून घ्यायचं आहे आणि कांदे अशा पद्धतीने मोठ्या आकाराचे कट करून घ्यायचे आहेत. आणि आता शिवचे पण नखं काढतायत त्याचे पप्पा, हो ना बाबू. नखं वाढलेत ना बाबूचे. काय काय विचार करतोय कसं बघतोय बघा, काय विचार करायला काय माहिती. शिवांश, ए शिवांश काय विचार करायला मा. पिल्लू, ए पिल्लू
अजिबात स्माईलसुद्धा करत नाही. काय विचार केलेला बाबू? बाबू नका काढायलाय. ठीक आहे, जाऊ मी. तर जसं की पहिले सुरुवातीला मी व्हिडिओमध्ये सांगितलं की लवकर कशा पद्धतीने उठावं, तर त्यामध्येच एक सांगायचं विसरून गेले, तर म्हणलं चला आता लगेच सांगून द्यावं. तर दुसरं म्हणजे ना, काय करायचं, दुपारी झोपायचं कमी करायचं. कारण ज्यावेळेस आपलं जर काम एखाद्या वेळेस आता कुणाचं 12 वाजता होतं, कुणाचं 1 वाजता होतं, तर मग दुपारी थोडासा टाईम असतो आपल्याकडे आणि मग आपण दुपारी झोपतो. तर दुपारी जेव्हा आपण झोपतो ना, त्यामुळे काय होतं, संध्याकाळी आपल्याला लवकर झोप येत नाही आणि मग झोप नाही आली की मग आपण मोबाईल वगैरे हातात घेतो, मग 1-2 तास मोबाईल पाहतो. तोपर्यंत 1 कधी वाजतील आपल्याला माहिती पडत नाही आणि मग त्याचमुळं मग सकाळी उशीर होतो, 7 वाजतात, 8 वाजतात उठायला. तर आणि हेच आपलं रुटीन दिवसेंदिवस चालू राहतं. तर त्यामुळे काय करायचं, शक्यतो रात्री मोबाईल पाहणं टाळायचं. 11 वाजेपर्यंत राहू, 11 वाजेपर्यंत तर ठीक आहे, पण 11च्या नंतर आपण झोपलंच पाहिजे, हे असं आपण स्वतःला सांगायचंच. तर 11 वाजता झोपलं ना, तर 5 वाजेपर्यंत छान अशी झोप भेटते आपल्याला. आणि आपल्या शरीरासाठी बघा 6 घंटेची झोप खूप आवश्यक असते, तर तेवढी झोप आपण घ्यायलाच पाहिजे. तर कारण शरीराला पण आरामाची गरज असते. त्यामुळे मग 6 घंटे छान असं झोपायचं, सकाळी 5 वाजता उठायचं आणि सकाळी उठलं ना, तर खरंच दिवसाची सुरुवात खूप छान होते. माझ्या बाबतीत तरी सांगते की जेव्हापासून मी हे रुटीन फॉलो करत आहे ना, सकाळी लवकर उठण्याचं, त्यापासून मला एकदम फ्रेश फील होतं आणि म्हणजे दिवसभर आळस येत नाही मेन म्हणजे. आणि उशिरा उठलं ना, तर मग आपल्याला आळस येतो, चिडचिड होते. तर हे सगळ्या गोष्टी माझ्या एकदम टोटली बंद झालेल्या आहेत. आणि सुरुवातीला ना, जेव्हा मी 6 वाजता उठायचे, आरू वगैरे आरू होता तेव्हा फक्त मला, तर मी 6 वाजता उठलं तरी माझं सगळं काम व्हायचं व्यवस्थित. पण बाळ झाल्याच्या नंतर ना, जेव्हा माझी डिलिव्हरी झाली, तर मग मी आईच्या तिकडे होते बघा 2.5 महिने आणि त्यानंतर मग इकडे मी मुंबईला आले होते. कारण मग ह्यांना टिफिन वगैरे द्यायला किंवा मग ह्यांची सोय होत नव्हती खाण्यापिण्याची, तर मग त्यामुळे मग मी लवकर आलेली मुंबईला. तर त्यावेळेस काय व्हायचं, शिव लहान असल्यामुळे मला स्वयंपाक वगैरे तो अजिबात करू द्यायचा नाही, घरातलं काम करू द्यायचं नाही आणि बाळ खूप छोटं असल्यामुळे मग मला काहीच करता नाही यायचं. तर त्यावेळेस आई पण 1 महिना होती आणि नंतर मग आई पण गेलेली, तर मग सगळं काम मलाच करावं लागायचे. तर त्यावेळेस जेव्हा मी 6 वाजता उठायचे ना, तेव्हा माझी कोणतीच कामं होत नव्हती, कारण प्रॉपर एक जण बाळाला सांभाळायला लागायचं. पण घरी कुणीच नसल्यामुळे मग काहीच म्हणजे नाईलाज होता माझा. तर मग त्यावेळेस मी ठरवलं होतं की मी लवकर उठणं चालू करेन. तर तेव्हापासून बघा, आता नाही म्हणलं तरी 1.5 वर्ष होत आहेत. तर तेव्हापासून मी सकाळी 5 वाजता उठण्याचं रुटीन फॉलो करते. आणि सुरुवातीला ना मला झोप खूप यायची, मला उठावंसं वाटायचं नाही, कारण तेव्हा तर बाळ पण लहान होतं, तर ते झोप पण देत नव्हतं. कधी तर रात्रभर आम्हाला जागंच राहावं लागत होतं पिल्लाला सांभाळत. पण तरीसुद्धा मग मी थोडेसे म्हणजे मनाची तयारी करून उठायला सुरुवात केली. सुरुवातीला मी 21 ते 22 दिवस एक सलग 4 वाजता उठले आणि त्यानंतर मग मला ना लवकर उठायची सवय लागून गेली. कधी सवय लागली समजलं पण नाही मला. आणि नंतर तर अलार्मसुद्धा लावायची गरज पडत नाही आहे आणि आत्ता पण गरज पडत नाही. बरोबर 4 वाजले 5 वाजले की मला जाग येतेच. तर आत्ता कसं 5 वाजता उठलं तरी माझं सगळं काम सुरळीत होतं, तर म्हणून मग मी 4 वाजता उठून करत नाही. पण 5 वाजताचं म्हणजे हे माझं ठरलेलंच आहे. 5च्या आधी नाही आणि पण 5च्या नंतर पण उठायचं म्हणजे उठायचंच कोणत्याही हालतीत. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील तुमचं रुटीन करू शकता. आणि शक्यतो दुपारची झोप टाळायची ताईंनो, कारण त्यामुळे ना काय होते, दुपारी झोपलात ना मग संध्याकाळी लवकर झोप येत नाही, मग दुसऱ्या दिवशी आपण उशिरा उठतो आणि परत मग तेच रुटीन चालू राहतं. तर त्यामुळे होता होईल तेवढं एखादी डुलकी वगैरे घेतली 15-20 मिनटं किंवा मग अर्धा तास, ठीक आहे, सगळ्यांना थकवा जाणवतो, घेऊ शकता तेवढी, पण त्याच्यापेक्षा जास्त होता होईल नाही करायचं. कारण त्याच वेळामध्ये बघा, दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही जसं की घरातली एक्स्ट्राची कामं करू शकता, स्वयंपाकाची पूर्वतयारी करू शकता, घरातलं काही आवरू शकता. तर अशा पद्धतीने केलं ना, तर आपलं जे घरातलं रुटीन पण व्यवस्थित चालतं आणि सगळ्या गोष्टी टाईमवर होतात मेन म्हणजे. तर बघा माझं पटते का तुम्हाला, आणि आशा करते की ताई मी तुला रिप्लाय बरोबर दिला असेल. तर ताई तुम्हाला माझं पटलं की नाही हे देखील मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि कुणालाही जबरदस्ती वगैरे नाही आहे, माझं असं रुटीन आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. तसंच मला ताईने विचारलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ज्याला जसं जमतं ते त्या पद्धतीने करू शकतं, कुणालाही जबरदस्ती वगैरे नाही आहे ताईंनो. तर चला आता मी लागलेली आहे इथं कणिक वगैरे मळायला. तर जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच होतं, मी आटा मेकर घेतलं होतं, तर त्याचमध्ये मी आता आटा वगैरे मळून घेत आहे. आणि बघा लहान फॅमिलीसाठी ना, म्हणजे एक 4 ते 5 जणांसाठी मस्त आहे आटा मेकर. त्यामध्ये इझिली तुम्ही आटा वगैरे मळू शकता. तर त्यामध्येच मग आता मी कणिक वगैरे मी मळून घेतलं आणि साईड बाय साईड भाजी वगैरे पण झालेली आहे. तर अशा पद्धतीने मस्त अशी छोलेची भाजी मी बनवली आणि त्यामध्ये ना मी 2 बटाटेसुद्धा टाकले होते, वरतून कस्तुरी मेथी टाकली, कोथिंबीर टाकली आणि इथे बघू शकता किती छान अशी भाजी झालेली आहे. तर आता घेतलेल्या आहेत चपात्या करायला. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान असं कणिक मळून होत आहे त्या आटा मेकरमध्ये. फक्त झाल्याच्या नंतर ना एकदा हाताने तुम्हाला 1-2 वेळेस मळावं लागतं की लगेच होऊन जातं. तर चला आता पटकन चपात्या वगैरे करून घेते. आणि आरू स्कूलला गेलेला आहे. त्यानंतर आरूचे पप्पा शिवला सांभाळत आहेत आणि मी आता चपात्या करायला घेतल्या आहेत. तर चला आता पटापट सगळ्या चपात्या वगैरे करून घेते. शिवची आंघोळ पण झाली आहे. पिल्लू कुठे जायचं तुला? शिव कुठे जायचं? भू जाणार आहे? काय झालं? स्माइल कर ना. काय झालं? बघा बघा केस व्यवस्थित केलेले सगळे मोडून टाकते ना. बघ नको बोलले तर मुद्दाम करते. आणि पिल्लूला ना दाढ निघत आहे, त्यामुळे मग पिल्लू खूप किरकिर करतो. पैसा कुठे दिला पप्पाने? बघू कुठे दिला पैसा? हा हे बघा पैसा है ना, पैसा दिला पप्पानी. किती गोड असते. शिवांश मम्मम करायची की नाही? मम्मम नाही, काऊन नाही करायची? करायची ना मम्मा. चला मी बसा, तुम्ही बसा, मी आणते जेवायला, ठीक आहे? तर आता ना सुरुवातीला मी इथे पापड वगैरे भाजून देत आहे. ह्यांना आता मी जेवायला वाढेल आणि जेवणासोबत ना थोडेसे पापड वगैरे असले ना खायला तर छान वाटतं खायला. आणि जास्त करून ना मी तळलेले पापड वगैरे बनवायचे टाळते. होता होईल तेवढे ना असे रोस्ट करूनच देत असते आणि सगळ्यांना आवडतात देखील अशा पद्धतीने पापड भाजलेले. तर चला आता मी ह्यांच्यासाठी ताट वाढते. जा पप्पाला द्या. कुणाला देतो? कुणाला देतो? पप्पा दमाने. हा बाबू, हा पापाला दे. हा कुणाला देतो पिल्लू? आणि पिल्लू पापड नेतोय पप्पाला द्यायला. अहो हे बघा पापड, वाजू नका, हे बघा पापड आणतोय. तर आता सगळे पापड वगैरे मी घेऊन जातच होते. तेवढंच शिवने माझ्याकडून ना प्लेट वगैरे घेतली आणि तोच नेऊन देत होता. तर त्याने पप्पाला त्याच्या पापड वगैरे नेऊन दिले. त्यानंतर मी ताट वाढून रेडी केलेलं आहे. तर आज जेवणामध्ये काय काय आहे ते सांगते. तर इथे आहे काबुली चण्याची भाजी, त्यानंतर पापड, भात आहे आणि चपाती. तर इथे पिल्लू पाणी मागायला आलं. आणू लागले पाणी. तू कशाला आला? दमानी पी, दमानी पी बाबू, ठसका लागेल. हळू पी. चला 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 चला. काय पिल्लू? चला इथं कुठं बसायला? चल चल तिकडं ये, इकडं मम्म खा चल. तर आत्ताच माझा सगळा स्वयंपाक वगैरे झाला आणि आता ह्यांना जेवायला दिले. तर आता बाळाला पण मला जेवू घालायचे. तर अहो कशी झाली छोलेची भाजी? छान झाली? नाही झाली? शिव नाही म्हणतो, बाय करतोय. हा मम्मा शिवला भूक लागली आहे. तर चला पटकन मी शिवला जेवू घालते आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळाने. तर आता ना ह्यांनी जेवण वगैरे करत आहेत आणि साईडला ना पिल्लूला पण मी वाटीमध्ये एका ना भात वगैरे दिला आहे खायला. तर तो पण त्याच्या पप्पासोबत थोडा थोडा करून खात आहे. तसं तर त्याला मला जेवू घालायलाच लागेल, कारण तो हाताने तर खाणार नाही. पण थोडंसं ते रमावं म्हणून मग त्याला मी दिलं. आणि मी आलेली आहे किचनमध्ये, कारण ह्यांचा टिफिन वगैरे पॅक करायचा होता त्यासाठी. तर आता ह्यांचा टिफिन वगैरे मी पॅक केलेला आहे आणि चला आता ह्यांना नेऊन देते.
तर आता ह्यांचा टिफिन वगैरे मी पॅक करून ठेवला. त्यानंतर मी बाळाला जेव वगैरे घातलं, थोडासा भात वगैरे त्याला खाऊ घातला, बाळाला झोपी घातला आणि तो पण झोपला आहे आता. आणि त्यानंतर ह्यांनी पण कामाला गेले आणि मी आलेली आहे आता किचनमध्ये आला अगोदर ना सुरुवातीला मी थोडंसं पाणी वगैरे पिलं, कारण सकाळपासून एवढी धावपळ वगैरे होते की पाणी प्यायचं पण माणूस विसरून जातं. त्यामुळे मग पाणी वगैरे पिलं. नंतर मोटर वगैरे बंद केली कारण पाणी आलेलं नळाला, तर मग पाणी पण भरलं आणि त्यानंतर मोटर वगैरे बंद केली. आणि त्यानंतर ना जी रात्री मी भांडी घासून ठेवली होती ना, त्यातली अर्धी तर मी सकाळी लावली होती, पण बाळ उठेल म्हणून मग अर्धी तशीच ठेवलेली. तर ती सगळी भांडी आता मी लावून घेत आहे आणि हळूहळू लावत होते, कारण मला खूप भीती वाटते. एकदाशी उठला ना मग मला तो काहीच काम करू देत नाही आणि तो नेमकाच झोपला होता. पण आता भांडी सगळी घासायची होती, त्यामुळे मग हे भांड्याचं रॅक वगैरे मला लागणारच होतं. त्यामुळे मग हळूहळू मी लावत होते आणि मी तुम्हाला बोलतच होते की तेवढ्यात माझा बाबू परत उठून बसला. फक्त 10 ते 15 मिनिट टाईमनं झोपला ते आणि लगेच उठला. भांडे लावण्याचा आवाज आला की तो उठतो. तर मी म्हणलं चला आता तो उठला आहे, मग त्याला टीव्हीमध्ये मी थोडेसे गाणे वगैरे लावून दिले आणि आता मी काम करायला सुरुवात केली, कारण कामं तर करायचीच होती. परत मग बाळापाशी बसलं ना मग परत खूप लेट होतं कामाला. त्यामुळे मग त्याला टीव्हीमध्ये मी गाणे वगैरे लावून दिले आणि त्याला बसवले आणि मी आले आता किचनमध्ये. तर सुरुवातीला ना इथे मी भांडी वगैरे घासायला घेतली आणि भांडी वगैरे घासण्याच्या अगोदर ना सर्वात पहिले सकाळचा जो आपला स्वयंपाक वगैरे असतो ना ते सगळं मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते, कारण त्यामुळे काय होतं कढई वगैरे सगळे रिकामे होतं आणि मग सगळी भांडे एकत्रच घासायला वगैरे पडतात. त्यामुळे मग सगळा स्वयंपाक वगैरे काढला, फ्रीजवरती ठेवून देते मी, कारण काउंटर टॉप माझं लहान आहे ना, त्यामुळे मग जेवढे मी भांडे वगैरे घासते ना तेच ते पूर्ण काउंटर टॉप सगळं भरून जातो त्यातच. त्यामुळे मग स्वयंपाक वगैरे साईडला ठेवला आणि आता पटापट भांडी वगैरे घासून घेत आहे. तर सुरुवातीला भांड्यांमधलं सगळं खरकटं वगैरे मी एका भांड्यात काढून घेतलं आणि पाण्याने स्वच्छ केले. त्यानंतर खरकटं वगैरे फेकून दिलं आणि आता भांडे वगैरे घासायला घेतले. अशा पद्धतीने घासले तर पण पटकन होतात आणि थोडे थोडे करूनच मी भांडे घासते, म्हणजे अर्धे घासते मग परत लगेच धुवून लगेच त्या भांड्याच्या रॅकमध्ये ठेवते आणि बाकीचे नंतर घासते, कारण गॅस ओटा लहान आहे. त्यामुळे मग थोडे थोडे करूनच घासावं लागतात. तर चला आता पटकन सगळे भांडे वगैरे घासून घेते. तर आता माझी सगळी भांडे वगैरे घासून झाली आणि तुम्ही ते बघू शकता किती सगळी भांडे पडलेत. तर सकाळी ना एवढी सगळी भांडे पडतात ना घासायला, कारण पिल्लू काय करतो माहिती आहे का, जी ट्रॉली आहे ना तर त्यामध्ये मी जेव्हा भांडे वगैरे धुतलेले लावते ना तर त्यावेळेस आता तो काय करायला लागला आहे, ट्रॉली उघडतो, त्यामधले भांडे घेतो आणि लगेच खेळायला वगैरे घेतो. तर त्यामध्ये काही पण असं खालचं टाकतो वगैरे. तर मग ती भांडे मी नाही लावत ट्रॉलीत, ती परत मी घासायला टाकते. तर त्यामुळे मग असं केल्यामुळे ना माझी एवढी सगळी भांडे पडतात घासायला. तर असो सगळी भांडी वगैरे घासून झाली. त्यानंतर खिडकीच्या खाली ना इथे मी
ग्रीन कलरचं ना हे आर्टिफिशियल ग्रास वगैरे ठेवलेली होती, तर ती पण मी काढून घेतली आणि ते पण स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे घेतली. नंतर बाहेर ना सुकायला ठेवलेली आहे उन्हात. आणि त्यानंतर ना हे खिडकीपाशी पण तेलाचे वगैरे डाग वगैरे सारखे लागत राहतात. आपण दररोज स्वयंपाक वगैरे बनवतो आणि फोडणी वगैरे देतो ना, त्यावेळेस असं तेल उडतं, तर ते सगळं खिडकीला वगैरे किंवा मग ह्या स्टाईलला वगैरे चिटकतं. त्यामुळे मग ते दररोजच्या दररोज आपण क्लीन केलं तर मग ते डाग जे आहेत ना ते जिद्दी होत नाहीत आणि लगेच निघतात. म्हणून मग एकदा ना घासणीनं अशा पद्धतीने मी घासून घेत असते. तर सकाळी वगैरेच घासते आणि संध्याकाळी फक्त ओल्या कपड्याने पुसून घेते. तर अशा पद्धतीने केलं तरी पण किचन साफ राहतं. तर तुम्ही इथे बघू शकता, सुरुवातीला ना मी थोडंसं पाणी वगैरे टाकलं आणि त्यानंतर ना थोडीशी साबण वगैरे घेऊन अशा पद्धतीने घासणीनं घासून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅस पण मी घासून वगैरे घेणार आहे. तर आता थोडंसं पाणी घेतलं मग्यामध्ये आणि त्यानेच आता मी व्यवस्थित स्वच्छ धुवून काढत आहे. तर हे जे करते ना हे मी 1-2 दिवसाला करते. एक दिवस आड करून करते, कारण दररोज एवढं घाण होत नाही. त्यामुळे एक दिवस आड करून केलं तरी पण इझिली होऊन जातं. आणि आधीमध्ये ना शिव पण माझ्याजवळ येत होता सारखा, कारण त्याला पण एकट्याला बसा वाटत नव्हतं, कारण आरू स्कूलला गेलेला आहे आणि तो एकटाच समोरच्या रूममध्ये बसला होता. मला पण लक्ष थोडंसं ठेवावं लागतं बाळाकडं, कारण तो पण लहान आहे ना, त्यामुळे काही खायचं वगैरे किंवा मग खालचं काय उचलून घ्यायचं त्या भीती वाटते. म्हणून मग मी पण चेक करत राहते मध्ये तो काय करतो आहे काय नाही असं बघत राहते. तर त्यानंतर शिव माझ्याकडे आला, मग त्याला खेळायला मी काहीतरी खोकं वगैरे दिलं आणि मी इकडे आले. तर आता तुम्ही इथे बघू शकता किचन पूर्ण मी व्यवस्थित स्वच्छ घासून घेतलं. त्यानंतर ह्या गॅसच्या ज्या कड्या आहेत ना त्या मी काढून ठेवायच्याच विसरून गेले. तर नंतर मग मी आता काढून ठेवल्या. त्यानंतर गॅस पण मी स्वच्छ घासून घेतलेला आहे आणि आता काउंटर टॉप पण मी घासून वगैरे घेणार आहे, कारण बऱ्याच वेळेस ना तिथं मसाले वगैरे सांडतात आणि जेव्हा आपण भाजी वगैरे करतो ना बघा, तर ती ओट्यावर कधी कधी सांडल्या जाते. त्यामुळे मग अशा पद्धतीने गॅस पण क्लीन करणं खूप आवश्यक आहे. तर चला आता पटापट मी गॅस वगैरे क्लीन करून घेते. तर बऱ्याच वेळेस काय करतो आपण, जेव्हा पण आपण गॅस वगैरे क्लीन करतो आणि त्या खालचं जेव्हा आपल्याला पाणी काढायचं असतं ना, त्यावेळेस आपण अशा पद्धतीने उभा गॅस करतो. तर तसं उभा कधीच करायचं नाही. त्यामुळे ती जी नळी आहे ना तिथं असे स्क्रॅचेस व्हायला लागतात आणि त्यामुळे नळी ती फाटू पण शकते. कारण जी पहिली आमची जी गॅसची नळी होती ना त्याला तसंच झालेलं. तर त्यामुळे मग मी म्हटलं तुम्हाला पण सांगावं, कारण जेव्हा असं समोरच्या साईडलाच उचलून थोडंसं पाणी वगैरे खालचं काढून घ्यायचं, पण अशी उभा गॅस आपल्याला कधीच करायचं नाही. त्यामुळे दररोज ही गोष्ट केल्यामुळं नळी खराब होऊ शकते. तर हे बस मला ते जे गॅस वगैरे आमचं नीट करायला आलते ना त्या दादाने सांगितली होती, म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण सांगावं. तर चला गॅस वगैरे मी क्लीन केला. त्यानंतर जे भांडे वगैरे घासायची जी घासणी आहे ना ती पण मी इथे क्लीन करून घेतली, कारण बऱ्याच वेळेस त्यामध्ये अन्न अटकतं आणि मग दुसऱ्या वेळेस मग आपण घासायला घेतो तर त्यामध्ये ना मग जास्त किटाणू वगैरे होतात. त्यामुळे मग आपल्याला ती पण स्वच्छ धुवून घ्यायचं. सिंकमध्ये काही ती चाळणी ठेवायची एक, त्यामुळे जे अन्न असतं ना त्या चाळणीमध्ये अटकतं आणि आपण लगेच बाहेर फेकून देऊ शकतो खरकटं. तर मी आता फेकून दिलं त्यामधलं. त्यानंतर तुम्ही ते बघू शकता जे सिंक आहे ना ते पण मी स्वच्छ घासून घेतलं आणि पाण्याने स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे. त्यानंतर जे साबण वगैरे घासणे वगैरेच ठेवण्याचा जो डब्बा आहे तो पण मी पाण्याने धुवून ठेवला. नंतर हा जो मगा मी यूज करते पाणी वगैरे घ्यायला ते पण जेव्हा भांडी वगैरे होतात ना त्यावेळेस ते पण मी क्लीन करते. आता माझी किचनची पूर्ण क्लिनिंग झाली आहे आणि भांडे वगैरे झाल्याच्या नंतर ना मध्येच मी अर्धा तास बसले होते बाळाला घेऊन, कारण पिल्लू अजिबात राहत नव्हतं. तर मग मी बाळाला ना थोडंसं घेऊन बसले आणि तो आता झोपलेला आहे. तर आता टायमिंग सांगते तुम्हाला, तोपर्यंत 11 वाजले. कारण कसं माझं लहान बाळ आहे त्यामुळं मग आधीमध्ये त्याला मला घ्यायला लागतं आणि त्यामुळे मग कामाला थोडासा उशीर होतो. पहिले कसं माझं काम 11 वाजता म्हणजे 11 वाजताच होऊन जायचं, पण आत्ता तसं नाही आहे, कारण शिव लहान आहे. त्यामुळे कधी 12 वाजता होते तर मग कधी 12:30 पण वाजतात, कारण मध्ये मला बाळाला घ्यायलाच लागतो. एखाद्या वेळेस तो खूपच रडतो वगैरे तर त्यावेळेस तर घ्यावंच लागतं. त्यामुळे मग आणि खरं सांगू का, म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आपलं बाळ आहे. त्यामुळे मग त्याच्याकडे मी आधी जास्त लक्ष देते आणि त्यानंतर मग माझी कामं वगैरे. तर आता पिल्लूला वगैरे मी झोपी घातलं आणि आता मग मी झाडू वगैरे मारून घेत आहे. तर सुरुवातीला ना हा सोफा तुम्ही बघतायत ना, तर हा सोफा मी सकाळी पण आवरून ठेवला होता, तरी पण वापस मला या टायमाला आवरावंच लागतं, कारण मग ते
जे कवर मी टाकलेलं ना ते एकदम चुरगळायला वगैरे दिसतं, तर ते अजिबात बरोबर वाटत नाही. त्यामुळे मग मी व्यवस्थित केलं. आणि आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंगचं रुटीन तसेच माझी किचनची जी क्लिनिंग वगैरे आहे ना ती पण शेअर केली. तर ताईंनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि कुणी नवीन ताई हा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज ताईंनो चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जे व्हिडिओला लाईक करता ना त्यामुळे मला थोडंसं मोटिवेशन भेटतं, म्हणून प्लीज ताईंनो व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि मला सपोर्ट करा. तर चला आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यांनी काळजी घ्या. तर परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.